सोलापुरात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांचं अपहरण करण्यात आलं। काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी अपहरण करून हत्येचा सुद्धा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती आता मिळते। शरणू हांडे असं अपहरण झालेल्या गोपीचंद पडळकर समर्थकाचं नाव आहे, तर अमित सुरवसे असे अपहरण करणाऱ्या आरोपीचं नाव। आरोपी अमित सुरवसे आणि त्यांच्या साथीदारांना अटक करण्यात आले। या धक्कादायक प्रकरणात पोलिसांनी आरोपी अमित सुरवसेसह अन्य 6 आरोपींवर हत्येच्या उद्देशानं अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केलाय। सोलापुरातील MIDC पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा नोंद करण्यात आला। पोलिसांच्या सतर्कतेमुळे जीव वाचलाय। अपहरण करणारा कार्यकर्ते हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी संबंधित असल्याची सुद्धा चर्चा आहे। तर अपहरण झालेल्या कार्यकर्त्यांची आता गोपीचंद पडळकर यांनी भेट घेतली। सोलापूरमधली ही संपूर्ण घटना समोर आली। नेमकं काय घटना घडलेली आहे एकदा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सोलापुरात गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांचं अपहरण। शरणू हांडे यांचं हत्या करत अपहरण करण्याचा प्रयत्न। रोहित पवारांचा समर्थक अमित सुरवसेकडून अपहरण करत हत्येचा प्रयत्न करण्यात आलाय। नेमकं काय घडलं आपण पाहतोय। अमित सुरवसे याने 2021 साली पडळकरांच्या गाडीवरती दगडफेक केली होती। याचा बदला म्हणून शरणू हांडेंनी अमित सुरवसेला मारहाण केली होती। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शरणू आणि अमित यांनी विषय मात्र त्यावेळी मिटवला होता। मात्र अमितने मारहाण आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी शरणूचं अपहरण करण्यासाठी पुण्यातून कार भाड्याने घेण्यात आली। शरणूला सोलापुरातील घराजवळून शस्त्राचा धाक दाखवून अपहरण केले। हत्येच्या उद्देशाने अमित आणि त्याचे मित्र कर्नाटकाच्या दिशेने सुद्धा निघाल्याची माहिती मिळत आहे। माहिती मिळताच सोलापूर पोलिसांनी 4 पथकं या शोधासाठी रवाना केली होती। रात्री 10च्या सुमारास कर्नाटकाच्या होर्टी गावात अमित सुरवसेला अखेर ताब्यात घेण्यात आलं। सोलापुरात गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली। माझ्या पायाला कोयत्याने मारहाण करून माझं पाय अधू केले, अधू करून मला गाडीत घालून माझे पाय बांधले। ते टोटल ते व्यक्ती 7 होते। ह्याला एका ह्याला जाळून टाकायचं, ह्याला फाशी द्यायचं आणि ह्याला डॅम हातपाय बांधून आलमट्टी डॅम मध्ये टाकू असं चर्चा होती। मग ते 3 व्यक्ती नको म्हणलेले त्यांनी निंबाळ स्टेशनच्या जवळ 3 जण तिथं उतरले। गाडी सील झाल्यानंतर आम्ही सुरवसे बनाला त्या पोरांना गाडी सील झाली आहे, वरनं कंपनीनं लॉक केले, इथनं तुम्ही कलटी मारा तसं म्हणून गाडी लॉक बाजूला ठेवून मग त्यांना पळवलं आणि मला मैदानात घेऊन जायला डिपार्टमेंट आले। आणि आता अटक प्रक्रिया चालू आहे। ते अपहरणकर्ते आहे जे अक्युज्ड आहे त्यांच्या मान्य कोर्टासमोर हजर करून पोलीस कस्टडीला त्यांच्याही व्यवस्थित इंट्रोगेशन करण्यात येईल। आणि जे टेक्निकल अँगल आहे ते त्यांचे डिव्हाइसेस वगैरे सर्व आम्ही चौकशीला अंडरगो करणार आहे, त्यामुळे आम्हाला टेक्निकल डिटेल्सही समोर येईल। आता इनिशियल स्टेजला जे काही एलिगेशन्स आहे आणि काउंटर एलिगेशन्स आहे ते आम्ही दखल घेतलेले आहे, त्याबद्दल तपासादरम्यान आम्ही आणखी खोलीत जाणार आहे। दरम्यान अपहरण करणारा रोहित पवारांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केलाय, तर मला अडकवण्याचा डाव असल्याचं रोहित पवार यांनी यावरती म्हटलंय। सुरवसे नावाचा ज्याच्या छातीवरती शरद पवारांचा टॅटू आहे, या पोरानं माझ्या गाडीवरती दगड टाकला। तेव्हा आमचं सरकार नव्हतं। पोलिसांना आम्ही तेव्हा विनंती करत होतो की बाबा तुम्ही 307चा गुन्हा दाखल करा, कारण दगड जो होता आणि तो डायरेक्ट मी ज्या सीटवरती बसतोय तिथं टाकला होता। आता हे महाराष्ट्रामध्ये गाळा काढतायत की आमदारांच्या बाबतीमध्ये काय भूमिका घ्या। अरे मी पण होतो ना विधान परिषदेचा सदस्य, आणि माझ्या गाडीवरती भला मोठा दगड टाकला तर याचं 307चं कलम दाखल होणं आवश्यक होतं। बरं हे एका दोघांचं काम नाही। जेव्हा माझ्यावरती दगड टाकला गाडीवरती तेव्हा पाठीमागून एक पोरगा दाखवत होता, त्या पोराचं पण नाव यात निष्पन्न केलं नाही। हळणवर असा कार्यकर्ता त्या शरणू हांडे याच्या कानामध्ये काय बोलतो याचा फोटो, याचा पूर्णपणे व्हिडिओ आहे। तो कानात जे काय बोललात त्याच्यानंतर अचानक लगेचच या हांडेली माझं नाव तिथं घेतलं। आता हा जो व्यक्ती आहे, जो माऊली हवळणर आहे, हा भाजपचा एक कार्यकर्ता आहे। मग याच्या मागे मुद्दामून मला फ्रेम करण्याचा प्रयत्न हा सरकारच्या या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि नेत्यांच्या आणि आमदाराच्या माध्यमातून केला जातो का, असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे।
Thank you.